नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या बॅकयार्डमध्ये अगदी नैसर्गिक पद्धतीने वाढलेले गोसावळे आज आपल्या समोर आहेत. याच्या एका वेळेला भरपूर असे गोसावळे येतात. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण फास्ट फूडच्या मागे धावत असताना पारंपरिक भाज्या विसरत चाललो आहोत. पण गोसावळ्यासारख्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अमृतासमान आहेत. त्यामुळे अशा स्थानिक आणि नैसर्गिक भाज्यांचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे. चला तर आज आपण ताज्या गोसावळ्यांची सुंदर भरलेली भाजी कशी बनवणार आहोत हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे सगळे गोसावळे तोडून घेत आहे. चला तर मग किचनमध्ये. इथे आपण सर्व गोसावळे कट करून घेणार आहे. त्यासाठी मी वांग्याचे जसे आपण भरलेलं वांग बनवतो त्याप्रमाणे उभे आणि आडवे काप करून घेणार आहे. पूर्ण सगळे गोसावळे कट करून झाल्यानंतर मी त्याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आता पाहूयात साहित्य. इथे मी एक मोठा तुकडा खोबरं चिरून घेतलेला आहे, 2 चमचे लसूण, एक मोठा आल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे, हिंग, एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, मीठ आणि मसाला घेतलेला आहे. तुम्ही तिखट जरा जास्तच घ्यायचं आहे. इथे मी 2 चमचा घेतलेला आहे. कारण गोसावळ्या मूळची चव ही गोड असल्यामुळे भाजी गोड होऊ शकते. जर तुम्हाला झणझणीत चटपटीत अशी भाजी खायची असेल तर लाल तिखट हे थोडंसं जास्तच घ्या. आता आपण इथे गोसावळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपला मसालाही रेडी आहे. त्यासाठी मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे. इथे लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर पेस्ट रेडी झालेली आहे. आता हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेणार आहे. सर्व मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे. मीठ वगैरे पूर्ण मिक्स झालं पाहिजे. यानंतर हे जो काही मसाला मी बनवला आहे तो प्रत्येक गोसावळ्याच्या एक कापमध्ये व्यवस्थित आतमध्ये भरून घ्यायचं आहे. इथे एक करून मी पूर्ण गोसावळे भरून घेतलेले आहेत. यानंतर 2 चमचा तेल घ्यायचं आहे. गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि लो फ्लेममध्ये याला परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळानंतर गोसावळ्यांना थोडंसं पाणी सुटायला लागेल. मी इथं झाकण ठेवलेलं आहे. 5-5 मिनिटांनी झाकण काढून याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला मसाला करपणार नाही याची काळजी घ्यायची. मी पुन्हा झाकण ठेवून पुन्हा याला 5 मिनिटं वाफवून घेणार आहे. याप्रमाणे 15 ते 20 मिनिटं तुम्ही भाजी वाफवून घेतल्यानंतर तुमची भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे. याला पाणी टाकण्याची बिलकुलही गरज नाही. इथे पाहू शकता भाजीला सुतर असं तेल सुटलेलं आहे आणि पूर्ण गोसावळ्याचे कापही मऊ पडलेले आहे. अशी ही चमचमीत भरले गोसावळ्याची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून पहा. आवडत नसेल तरीही तुम्हाला गोसावळ्याची भाजी आवडू लागेल, नक्की खात्री आहे. जर व्हिडिओ आवडला
तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.